प्रे फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. म्हणजे सगळं चांगलं होईल, चांगलं होत आहे यासाठी प्रे करा, आरती करा, आराधना करा आणि जितकं जास्त वाईट होऊ शकते त्याच्यासाठी प्रिपेअर होऊन राहा. म्हणून म्हणलं आहे की प्रे फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. याने का होते तर आपल्याकडून चांगल्या गोष्टी जाते. लोकांसाठी, स्वतःसाठी जेव्हा आपण प्रे करतो तर ते प्रे आपण चांगल्यासाठीच करतो. पण जेव्हा काही वर्स्ट होते तर त्या वर्स्ट साठीच आपल्याला प्रिपेअर होऊन राहायचं आहे. इमोशनली, फिजिकली सगळ्याच गोष्टींसाठी आपण प्रिपेअर होऊन राहायचं. याने का होईल की आपल्याकडे जर कोणती वाईट सिच्युएशन आली तर आपण त्याच्यासाठी तयार राहू. मग ती कोणती पण सिच्युएशन असू शकते. जसं कोणी गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे आणि तो अभ्यास करत आहे आणि त्याने काय करायचं, प्रे करायचं की चांगलंच हो, मला पास होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, मला जॉब लागू दे. पण जर त्याचा अभ्यास कम्प्लिटली झाला, त्याचा पेपर चांगला गेला, पण त्याचा रिझल्ट 1-2 मार्काने नाही लागला, सो धिस इज द वर्स्ट कंडिशन. याच्यासाठी सुद्धा त्याला प्रिपेअर राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तो जर प्रिपेअर नाही आहे, याचा अर्थ हे की जेव्हा दुःख येईल, जेव्हा तो सिलेक्ट नाही होईल, तर तो स्वतःला सांभाळू शकणार नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या गोष्टींसाठी सुद्धा स्वतःला प्रिपेअर करायचं आहे. दुसरी जर आपण संभावना पाहू, तर कोणी व्यक्ती तुम्हाला आवडत आहे, तर तुम्हाला प्रे हेच करायचं आहे की एव्हरीथिंग शुड हॅपन फॉर द बेस्ट फॉर बोथ ऑफ अस. म्हणजे तुम्हाला प्रे हे करायचं आहे की दोघांसाठी जे काही चांगलं आहे ते व्हावं, जसं मी प्रे करतो. पण जेव्हा समोरची व्यक्ती नाही म्हणणार, त्या गोष्टीसाठी स्वतःला प्रिपेअर करून ठेवायचं आहे की कसं डील करणार तुम्ही यासोबत. तुम्ही स्वतःसाठी बॅकअप तयार करून ठेवू शकता, दुसरी कोणती मैत्रीण बनवून ठेवू शकता किंवा जर ती नाही बोलली तर आपण इमोशनली ठीक नाही राहणार. आपल्याला वाईट वाटणार, आपल्याला रिजेक्टेड वाटणार. तर हे का बरं वाटतंय हे आधीच लक्षात घेऊन ठेवायचं. बघा कसं आहे, एक मॅच्युअर माणसाची आणि माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरुष. तर मॅच्युअर माणसाचे लक्षण हे आहे की त्याला माहित असते की सगळं काही ठीक होऊन जाणार. पण थोड्या वेळासाठी जेव्हा कधी तो रागात येतो किंवा त्याला वाईट वाटतं, तेव्हा जर तो इमोशनल झाला आणि रिॲक्ट झाला, याचा अर्थ हे का तो मॅच्युअर माणूस नाही. मॅच्युअर माणूस म्हणजे तोच किंवा तीच जे इमोशनल झाल्यावर त्यांना माहित आहे की हे फक्त इमोशन्स आहे, ही सिच्युएशन थोड्या वेळासाठीच आहे आणि सगळं काही ठीक होऊन जाणार. तर न रिॲक्ट करता तो बसून राहतो, समजून घेतो, पेशन्स ठेवतो आणि लक्षात घेतो की ही गोष्ट सुद्धा निघून जाणार. तर जेव्हा कधी कोणी आपल्याला नाही म्हणते, तर त्या नाहीला सुद्धा आपण प्रिपेअर असलं पाहिजे. तर हेच होतं आजचं मोटिव्हेशन. बेस्ट विशेस.